मी असं माझं मत आहे की माझ्यावर तिने आरोप जो केला ती माझी दुबईत प्रॉपर्टी आहे म्हणून, तर मी आजच डिक्लेअर करतो की त्यांना मी दान केली आणि तिने मला नेऊन दाखवावं, माझी प्रॉपर्टी दाखवायला पाहिजे ना. आणि मी कुठं काय असेल ते लिहून द्यायला तयार आहे. ते सर्व दुबईतल्या प्रॉपर्टी असल्या तर ऐकून घ्या, नाही तर ऐकून मी काय मुस्लिम समाजाचा सभा माझा नाही आहे. माझ्या काय नाही नाही ते करणार नाही, कारण ते मुस्लिम समाज आपल्याला कधी जमणार नाही. ते केसेस बिसेस काय जमणार नाही, आमचं काही प्रांत नाही आहे. माझं म्हणणं जिने आरोप केला त्यांना मी सगळं लिहून द्यायला तयार आहे, सगळ्या कागदावर सहाय्य करतो. आणि माझं म्हणणं दान तर करूयाच, घेऊन जाऊन द्यात, पण आम्हाला तेवढं नेऊन दाखवा की ही तुमची प्रॉपर्टी आहे म्हणून. काय आरोपाला काय तथ्य पाहिजे ना. हां, ईडीचा जो नियम आहे, SITचा नियम आहे, ती किमान 500 कोटीचा हे पाहिजे, कारभार चुकीचा झाला पाहिजे. मग आता 500 कोटी पण दुबई म्हणालाच पाहिजे की हे दुबई कसं कुठल्या बेसवर बोलायचं, त्याचा नियम आहे, नॉब आहेत. चौकशी कुठल्या लावायचं, इन्क्वायरीला कुठे लावायचं, असं नियम ठरलेले आहेत गव्हर्नमेंटचे. मग आम्हाला एक आहे, माझ्या मुला आणि मुलीला स्थळ यायला चालू झाली, त्यापासून चांगली स्थळ यायला चालू झाली. अशा मुलींना स्थळ चांगली यायला आहेत, मी त्यांचा आभार माने की आमदारांचं. अहो नाही तर एवढं कुणा मी बघते. मी माझ्यापुरतं एवढंच बोलते की माझी प्रॉपर्टी त्यांना जे असेल ते दिली आणि तिने नेऊन मला दाखवाई आहे. आणि मी म्हणजे मला काय म्हणायचं, सगळं लिहून देतो मी, पण किमान बाई तुमची प्रॉपर्टी म्हणून दाखवायला नको आहे. एकच मी तुम्हाला सांगितलं, यात एक फायदा करायला आमदारांचा आदरणीचा असं ते आमचे त्यांचं म्हणणे. माझ्या मुलांना मुलीला चांगलं स्थळ यायला चालू झाली त्या दिवसापासून. अहो माणूस म्हणते की याले पोकळ नाही होय. बाहेर आज सतेज पाटलांनी बोर्ड लागलेले आहेत, त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे की गोकुळ टिकूया. टिकूया म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगता येते टिकूया म्हणून. आता ते मी एक ऐकून घ्या, माझं भाषण तुम्ही ऐकला असेल. आदरणीय मुस्लिम समाजाचा निर्णय तो आमचा असणार, तू माझं भाषण ऐकाल पाहिजे. मी 38 वर्ष सलग संचालक आहे. अरुण नुगळे त्याचा अरुणोदय होणार नक्की, बाकी मला काय माहित नाही. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.